काळूबाईच्या 5 लिंबांची स्टोरी. होय मंडळी, आज मी तुम्हाला तीच स्टोरी, तीच कथा सांगणार आहे. काळूबाईच्या 5 लिंबांची स्टोरी. मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर अक्षरशः तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहील. तुम्ही बोलाल, हे असंही घडू शकतं? होय मंडळी, असंही घडू शकतं. नेमकं काय घडलं, 5 लिंबांची ती स्टोरी, सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं सुद्धा मन भारावून जाईल. एक लहान लेकरू आजारी असल्यामुळे त्या लेकराच्या, त्या मुलाच्या आईला होणाऱ्या त्या यातना, ते दुःख, आणि त्या लेकराचा असणारा नास्तिक बाप. काय आहे ही रंजक स्टोरी, अक्षरशः भान हरपून टाकणारी, काळजाचं पाणी करणारी, अंगावरती काटा उभा आणणारी. काय आहे ही काळूबाईच्या 5 लिंबांची स्टोरी? चला तुम्हाला लगेच सांगायला सुरुवात करतो. त्याच्यापूर्वी आपल्या सर्व बंधू भगिनींचं, सगळ्या ताईंचं, दादांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. चला जास्त वेळ न घेता ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. मंडळी, कोकणामध्ये राहणार एक छोटंसं कुटुंब, अगदी निसर्गरम्य वातावरण आणि त्याच्यामध्ये शेती करून जगणारं हे कुटुंब. महेश आणि त्याची बायको लता आणि त्यांचा एक लहानगा मुलगा, 7 वर्षाचा मुलगा ओम, हे तिघेजण त्या ठिकाणी राहायचं. अगदी हसतं खेळतं कुटुंब. महेश दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करायचा, संध्याकाळी 4 घास खायचे आणि सुखाने झोपायचे. ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात, आणि असंच ते कुटुंब. परंतु तो जो महेश आहे त्याचा देवावरती वगैरे जास्त काही विश्वास नसायचा. आता त्याची जी पत्नी आहे लता, हे मात्र थोडीशी भक्ती मार्गामधली होती. आता दररोज नेहमीच स्त्रिया देवपूजा वगैरे करतात त्या पद्धतीने देवपूजा करायची, तुळशीच्या पुढे दिवा लावायची आणि दररोज ती न चुकता काळूबाईची आरती करायची. आता मंडळी, घडतं असं की संध्याकाळ असते, रात्रीची वेळ असते आणि रात्रीच्या 12-12:30च्या टायमाला त्यांचा जो मुलगा आहे ओम, तो ओम अचानकपणे झोपेमधून जागा होतो. ओरडतो, आई आई मला भीती वाटते, आई मला भीती वाटते. आता त्याचे हे आई बाबा त्या मुलाकडे बघतात आणि बोलतात की ओम बाळा, काय झालं? परंतु मंडळी, तो जो ओम आहे त्या ओमचे डोळे मात्र भीतीने विस्पारलेले असतात. घामाने त्याचं अंग डबडबलेलं असतं आणि तो लहानगा मुलगा, त्यानं एवढी कशाची दास्ती घेतली, कशाची त्याला भीती वाटलीये, त्याला काय बरं वाईट स्वप्न पडलंय का, असं त्यांना वाटतं. त्या मुलाला नेमकं काय स्वप्न पडलंय, बाळा तुला नेमकं काय झालंय, ते त्याला विचारतात. तो मुलगा भीतीने पूर्ण थरथरू लागलेला असतो आणि तो घराच्या कोपऱ्याकडे बोट दाखवतो त्या खोलीच्या आणि बोलतो की तिथं कोणीतरी आहे, आई तिथे कोणीतरी आहे, मला फार भीती वाटते. आणि मंडळी, कसं तरी ते आई बाबा त्या मुलाला जवळ करतात, त्याला धीर देतात, थोपटवून झोपवतात. परंतु मंडळी, दुसरा दिवस उजाडतो आणि दुसरा जसा दिवस उजाडतो तसा मात्र तो मुलगा आजारी पडतो. त्याला त्याचं डोकं दुखू लागतं आणि त्याला अन्न पाणी काही सुद्धा घेऊ वाटत नाही. तापाने त्याचं अंग फनफन करीत असतं. मंडळी, तो दिवस जातो. लगेच ते आई बाबा त्याला एका दवाखान्यामध्ये घेऊन जातात. त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतात, गोळ्या औषधे घेतात, इंजेक्शन्स घेतात. परंतु त्या मुलावरती त्याचा काहीही असर पडत नाही. आता दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो, बघता बघता 1 आठवडा निघून जातो आणि हे सगळं काही होत असताना त्या मुलाची तब्येत इतकी खालावते की बोलण्यासाठी त्याचं तोंड उघडण्याची सुद्धा पंचायत होते. बघा मंडळी, चांगले नामांकित दवाखान्यामध्ये ते उपचार घेतात, सगळं काही करतात. आता काय होणार? नियतीच्या मनामध्ये, त्या देवाच्या मनामध्ये काय आहे कुणास ठाऊक. त्या आईबाबांना मात्र फार धास्ती पडते. आता मंडळी, ती जी आई आहे, ती आई त्या बाबांना बोलते की हो, आपण आता काय करायचं? कारण त्यांचं ते विश्व म्हणजेच तो मुलगा होता. त्या सुखी संसाराचं, त्या दोघा नवरा बायकोंचं अख्खं विश्व म्हणजे तो मुलगा होता. तो एकुलता एक मुलगा आणि तोच अशा वाईट पद्धतीमध्ये, या वाईट परिस्थितीमध्ये अडकलाय. मंडळी, ती जी लहानग्या मुलाची आई आहे ती तिच्या नवऱ्याला एवढंच बोलते की अहो, सगळं काही डॉक्टर करून झालं, वैद्य करून झालं, आता आपण कुठल्या तरी देवाला नवस बोलूया की माझ्या लेकराला या सगळ्यामधून भगवंता तूच बाहेर काढ. परंतु तो जो वडील आहे त्या मुलाचा, तो जो महेश आहे, त्याचा मात्र देवावरती अजिबात विश्वास नसतो. परंतु आता शेवटी विज्ञानाचे सगळे नियम संपले.
डॉक्टरांची हवी त्या डॉक्टरांची, मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, परंतु असर तर काही पडत नाही. परंतु मंडळी, त्याच संध्याकाळी असं काही घडलं की अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. ते सुद्धा भीतीने दोघेही नवरा बायको थरथरू लागले. सायंकाळच्या वेळी मंडळी अचानकपणे देवघरामध्ये असणारी ती जी समई आहे, ती समई अचानकपणे विझली आणि ओम ज्या खोलीमध्ये झोपलेला होता त्या खोलीमधून कोणीतरी व्यक्ती हसल्याचा आवाज आला. मंडळी, त्या घरामध्ये तर कोणीच नव्हतं. तापाने फन 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 करणारा तो ओम एकटाच त्या गादीवरती, मऊ गादीवरती झोपी गेलेला होता. आणि रात्रीचं अचानकपणे त्यांच्या देवघरामधली समई विझली. एखादी वीज चमकावी अशा पद्धतीने ते दोघे जण नवरा बायको चमकले. नेमकं झालंय काय, कोण हसलं घरामध्ये त्यांना अजिबात समजेना. तो हसण्याचा, किंचाळ्याचा काहीतरी आवाज त्या ओमच्या खोलीमधून आला. आता मंडळी, त्या सायंकाळी पहाटेच्याला ती जी लता आहे, त्या ओमची जी आई आहे, तिला मात्र स्वप्न पडतं. उंच डोंगर असतोय आणि वाऱ्याची झुळूक येत असते आणि त्या वाऱ्यामुळे ते जे झाडं आहे त्या झाडांची पानं वाऱ्यामुळे उडत असतात. वाळलेला पालापाचोळा उडत असतोय. ती झाडं वाऱ्यामुळे एका बाजूला डोलत असतात. आणि बघते तर काय, असंख्य घंटांचा नाद तिथून येत असतोय, शंखनाद येत असतोय, म्हणजे शंखांचा वगैरे आवाज येत असतोय. एकदम काहीतरी वेगळं स्वर्गीय वातावरण असल्यासारखं वाटतंय. ती लता वरती बघते, उंच डोंगर आणि त्या डोंगरावरती एक मंदिर आणि तो एक गाभारा त्या मंदिराचा. आणि ते मंदिर असतंय आई काळूबाईचं. आई काळूबाईचं मंदिर. ती लता बघते, वरती बघते, हात जोडते आणि तेवढ्या त्या मंदिरावरती, म्हणजे त्या डोंगरावरती असणाऱ्या त्या मंदिरातून, त्या गाभाऱ्यामधून काहीतरी आवाज हिच्या कानी येतोय की अगं, तू तुझ्या मुलाला घेऊन माझ्या दरबारी ये आणि बघ चमत्कार, माझ्या या 5 लिंबांचा चमत्कार बघ, तुझ्या मुलाला बरं वाटेल. आता ती आई झोपेमधून गडबडून जागी होते. बघते तर काय, कुठे डोंगर नाही, कुठे ते मंदिर नाही, कुठे तो गाभारा नाही. तिला मात्र खात्री पटते की आता आपल्याला जायलाच हवं. मांढरच्या काळूबाईकडे आपल्याला जायला हवं. आपल्या लेकराला तिथंच तिच्या चरणाजवळ ठेवायचं. तीच आई काहीतरी करेल, तीच देवी काहीतरी करेल. कारण मंडळी, ती जी लता आहे तिची मात्र त्या देवीवरती श्रद्धा अगोदरपासूनच होती. आता दुसरा दिवस उजाडल्यानंतर ती आपल्या पतीला, त्या महेशला, त्याच्या नवऱ्याला सांगते की अहो, असं असं मला स्वप्न पडलेलं होतं आणि देवीनं असं पद्धतीनं मला काहीतरी दृष्टांत दिलेला होता, सांगितलेलं होतं. मग हा देवीचा दृष्टांत म्हणायचा की मला पडलेलं स्वप्न म्हणायचं की त्या देवीचा आदेश म्हणायचं, ते तुम्हीच ठरवा. हे मला बाकीचं काय माहीत नाही, परंतु आम्हाला घेऊन तुम्ही तिथे एकदा जाच. मंडळी, त्यांनी ठरवलं. लगेच ते निघाले. भाड्याची गाडी बोलवली, ड्रायव्हर गाडी घेऊन आला आणि त्या 4 चाकीमध्ये ते सगळेजण बसले आणि जायला निघाले. मंडळी, 8-10 दिवस झाले तो मुलगा इतका अंथरुणाशी खिळून होता, अक्षरशः त्याला अन्न पाणी सुद्धा घोटत नव्हतं. आता मंडळी, ते जायला निघाले. अगदीच वाईपर्यंतचा प्रवास त्यांचा अगदी बरा झाला. परंतु तिथून पुढे गेल्यानंतर मात्र वळणाचा रस्ता, डोंगर, दऱ्या, हे सगळं काही सुरू झालं. मंडळी, दोन्ही बाजूला खोल असणाऱ्या दऱ्या आणि अरुंद असा तो रस्ता आणि एकंदरीतच मंडळी ते वातावरणच वेगळं होतं. आता त्या ठिकाणी जाईपर्यंत त्यांना सायंकाळच्या 7:30 वाजल्या. दिवस मावळू लागला आणि अचानकपणे गाडीच्या इंजिनमधून काहीतरी आवाज येऊ लागला आणि अचानकपणे जागीच ती गाडी थांबली. गाडी बंद पडली. आता करायचं काय, अशी ती अडखळणीची वाट होती की त्या ठिकाणी कोणी व्यक्तीच नव्हता, कोणी माणूस जात नव्हता, कोणीच नव्हतं. अधूनमधून एखादी गाडी जायची आणि तीही न थांबता. यांनी हात करून काहीतरी मदतीची मागणी करायची, तोपर्यंत ती गाडी निघून जायची. आता मंडळी, घडलं असं की हा जो महेश आहे, हा महेश डोक्याला हात लावून रस्त्याच्या कडेला बसला. त्या लहानग्या मुलाला मांडीवरती घेऊन ती लता, त्या मुलाची आई मात्र गाडीमध्ये बसलेली होती. तो ड्रायव्हर खाली उतरलेला होता. गाडीचं जे पत्रा आहे, जे बोनेट आहे, ते बोनेटचा तो पत्रा उचललेला होता. इंजिन गरम झालेलं होतं आणि कुठे नेमका बिघाड झालाय तो ड्रायव्हर शोधायचा प्रयत्न करीत होता. परंतु गाडी काय अजिबात चालू होत नव्हती. आणि तेवढ्यातच अचानकपणे पाठीमागून कुणीतरी पांढरे सफेद कपडे घातलेला एक वयस्क माणूस आला
पांढरं सफेद धोतर घातलेलं, अंगरका पांढऱ्या रंगाचा, हातामध्ये एक बॉटल होती, पाण्याची बाटली होती, हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये एक काठी होती आणि तो याच्याजवळ येऊन उभा राहिला. त्या महेशला बोलला, काय हो पाहुणं, गाडी बंद पडली का? कुठे निघालात? तेव्हा त्या महेशनं सांगितलं की मांढर देवीला निघालोय, काळूबाईला निघालोय. तेव्हा तो वयस्क माणूस गाडीच्या जवळच होता. गाडीवरून त्यानं हात फिरवला आणि अशी एक थाप टाकली आणि बोलला की काय हो, आईचं तुम्हाला बोलावून आलं, काळूबाईनं तुम्हाला बोलावलंय, मग तिथं मात्र कोणचंच संकट तुम्हाला जायला अडवू शकत नाही. बघा बरं गाडी चालू होते का? आणि काय आश्चर्य मंडळी, त्या ड्रायव्हरनं तो बोनेटचा पत्रा खाली आपटला, पत्रा बंद केला, गाडीमध्ये बसला, चावी चालू केली आणि बघतोय तर काय लगेच गाडी चालू झाली. लगबगीने तो महेश सुद्धा गाडीमध्ये बसला. गाडी पुढे जाऊ लागली, परंतु तो माणूस जो आहे, तो माणूस कोण आहे, नेमका कुठे गेला बघण्यासाठी त्यानं त्या गाडीच्या काचेमधून, खिडकीमधून बाहेर बघितलं तर तो पांढरी सफेद कपडे घातलेला, पांढरं धोतर घातलेला तो वयस्क माणूस अजिबात तिथे दिसलाच नाही. हा काय चमत्कार म्हणायचं, साक्षात्कार म्हणायचं की योगायोग म्हणायचं? मंडळी, आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा हा सगळा काही त्या फॅमिलीसोबत घडलेला प्रकार. आता मंडळी, ते थेट तिथून काही वेळानंतर जाऊन पोहोचले सुद्धा. त्या ठिकाणी गेले आणि अक्षरशः मंडळी, पुजाऱ्यांनी त्या मुलाची अवस्था बघितली. त्याच्यामधल्या एक पुजाऱ्यानं अगदीच त्या मुलाच्या आईच्या स्वप्नामध्ये येऊन त्या देवीने ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने 5 लिंब दिली. बघा काय मोठा साक्षात्कार. त्या पुजाऱ्याने 5 लिंब दिली आणि सांगितलं की याच्यामधलं एक लिंबू या मुलावरून उतरून दूर फेकून द्या. दुसरं जे लिंबू आहे ते दाराच्या चौकटीवरती बांधा. तिसरं लिंबू याला प्यायला द्या, पाण्यामध्ये विरघळून याला प्यायला द्या. चौथं लिंबू घराच्या त्या देवघरामध्ये ठेवा आणि 5वं जे लिंबू आहे या मुलाच्या अंथरुणामध्ये उशीच्या खाली वगैरे कुठेतरी ठेवा. हे सगळं काही सांगितलं आणि मंडळी, काय आश्चर्य आणि काय चमत्कार. जिथं विज्ञान हात टेकतं तिथं अध्यात्म जागं होतं किंवा तिथं अध्यात्म चमत्कार दाखवतं असं बोलतात. अगदी तसंच घडलं. त्याने त्या मुलाच्या अंगावरून उतरून ते लिंबू दूरवरती फेकून दिलं आणि अक्षरशः मंडळी, त्या मुलाचं थरथरणारं शरीर मात्र शांत झालं. त्या मुलाला त्यांनी घरी वगैरे आणलं. ज्या पद्धतीने सांगितलेलं त्या पद्धतीने ते दुसरं लिंबू घराच्या चौकटीला बांधलं, तिसरं लिंबू त्याला प्यायला वगैरे दिलं आणि मंडळी, मुलाला त्याचा चांगला असर पडला. त्या पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्या 5 लिंबांची विल्हेवाट लावली. 5 लिंब त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठेवली आणि मंडळी, दुसरा दिवस उजाडला. मुलगा झोपेमधून उठला आणि आईला आवाज देऊ लागला, आई काहीतरी खायला, छानपैकी काहीतरी चांगलं खायला बनव, मला भूक लागली, काय खायला असेल तर दे. मंडळी, 8-10 दिवस तो मुलगा इतका आजारी होता की अक्षरशः त्याला अन्न पाणी गोड लागत नव्हतं, त्याला अन्न पाणी खावत नव्हतं. तो मुलगा मात्र या सकाळी आईला आवाज देत होता की आई काहीतरी खायला बनव. बघा मंडळी, तो मुलगा एकदम बरा झाला, एकदम व्यवस्थित झाला. असं म्हणतात की जेव्हा विज्ञानाचे सगळे काही नियम संपतात, जिथं विज्ञान हात टेकतं तिथं माणूस मात्र नाईलाजानं देवाला हात जोडतो आणि मग अंतःकरणापासून देवाला घातलेली साध ती देव ऐकतो आणि नक्कीच सगळं काही बरं होतं, सगळं काही आपल्या मनासारखं होतं. तर चला मंडळी, हा प्रसंग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या आध्यात्मिक किंवा या भक्तिमय स्टोऱ्या तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. चला मंडळी, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.